हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी बॉम्बेचा फेमस मसाला पाव बनवून तयार केला आहे. हा मसाला पाव एकदम टेस्टी असा बनवून तयार होतो. तसेच मसाला पाव बनवायला फारसा वेळही लागत नाही. अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. मसाला पाव तयार करण्यासाठी हे मी पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर घातलेला आहे. बटर थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहे. तर कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला अगदीच लालसर होईपर्यंत भाजायचा नाही. फक्त थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे व हे 1-2 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे. आता हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण 1-2 ते 3 मिनिटे छान असं परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत. तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यामधील टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे. तर यामध्ये आपण मसाले घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व परत एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे मी अंदाजे अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपण याला 2-3 मिनिटे शिजवून घेणार आहोत. हा मसाला आता 2-3 मिनिटे शिजलेला आहे. आपल्याला बटाटा मॅशरच्या साहाय्याने हा मसाला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे सर्व जिन्नस छान एकत्र होतील व या मसाल्याला चवही छान येईल. तर इथे हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. आता हा आपला मसाला शिजलाही छान आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला पावसाठी लागणारा हा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया व हे साईडला काढून घेऊया. आपला मसाला तयार आहे. आता आपण मसाला पाव बनवून घेऊया. दुसऱ्या पॅनमध्ये इथे मी 1 छोटा चमचा बटर घातलेला आहे. तर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची आहे. तसेच थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता इथे मी 2 पाव मध्ये कट करून घेतलेले आहेत. तो पाव आपल्याला यावरती घालायचा आहे. आता या पावाच्या आतमध्ये आपल्याला आपण जो मसाला तयार केला आहे तो भरायचा आहे. बंद करून घ्यायचा आहे व आलटवून पलटवून हा पाव आपल्याला 1-2 मिनिटे छान असा शेकून घ्यायचा आहे. छान मसाल्याच्या फ्लेवरमध्ये हा बटरमध्ये भाजलेला मसाला पाव एकदम टेस्टी लागतो. तर इथे मी हा मसाला पाव छान 1-2 मिनिटे भाजून घेतलेला आहे. हा आपला मसाला पाव बनवून तयार आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता मसाला पाववरती आपल्याला थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व या गरमागरम मसाला पाववरती आपल्याला थोडंसं चीज किसून घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा बॉम्बेचा फेमस मसाला पाव बनवून तयार आहे. ही अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. ही मसाला पावची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही मसाला पावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.